बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी आदिवासी विकास भरती चौकीदार बघा या पदाची संपूर्ण प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। बघा आता आपल्याकडे परीक्षेला कमी वेळ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत। बघा आता हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असणार आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा आता या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा काय विचारलाय, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव कोणते आहे। बघा सर्वांचे उत्तर आलं का, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, नायगाव हे सावित्रीबाई फुले यांचे या ठिकाणी जन्मगाव होते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारलं, बांगलादेशाचं चलन कोणतं आहे। बघा हा प्रश्न बऱ्याचदा परीक्षेमध्ये असतो, बांगलादेशाचं चलन कोणतं आहे। तर बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, टका या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी टका हे बांगलादेशाचं चलन आहे। ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलाय, हैदराबाद संस्थानामधील लढ्याचं नेतृत्व कोणी केले। बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, याचे उत्तर काय पाहिजे, हैदराबाद संस्थानामधील लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ यांनी केले होते। पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारलंय, दंतीदुर्ग यांनी कोणत्या घराण्याची स्थापना केली होती। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, दंतीदुर्ग यांनी राष्ट्रकूट घराण्याची स्थापना केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलं, मल्याळम। आता मल्याळम ही भाषा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मल्याळम ही भाषा कोणत्या राज्यामध्ये बोलली जाते। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, मल्याळम ही भाषा प्रामुख्याने केरळ या राज्यामध्ये बोलली जाते। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलं, एक गाव एक पानवठा। आता एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत। एक गाव एक पानवठा या पुस्तकाचे लेखक कोण असतील, बाबा आढाव या ठिकाणी या पुस्तकाचे लेखक आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, गरिबी हटाव या घोषणेशी खालीलपैकी कोण संबंधित आहेत। गरिबी हटाव या घोषणेशी खालीलपैकी कोण संबंधित आहेत। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, इंदिरा गांधी गरिबी हटाव या घोषणेशी संबंधित आहेत। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय, बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा हा प्रश्न मागील परीक्षामध्ये विचारण्यात आला होता। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, बांगलादेशाची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे, सन 1971 या वर्षी बांगलादेशाची निर्मिती झालेली आहे। विषय क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारलं, अल हिलाल। आता अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे पहा, अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र कोणी सुरू केले होते। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 यायला पाहिजे, मौलाना आझाद यांनी अल हिलाल या नावाचं वर्तमानपत्र त्यांनी सुरू केले होते। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलाय, महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महानगरपालिका आहेत। आता महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका किती असतील। बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, 29 महानगरपालिका। महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण महानगरपालिका 29 आहेत। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे आदिवासी विकास भरती बघा चौकीदार या पदासाठी बघा महत्त्वपूर्ण 5000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे। बघा त्या PDF मध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा PDF पाहिजे असेल तर 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला आहे करायचे। बघा तुम्हाला सर्व PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर पाठवले जातील। बघा याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 पहा काय विचारलं, कथकली हे कोणत्या राज्याचं लोकनृत्य आहे। आता कथकली विचारले कोणत्या राज्याचं लोकनृत्य असेल। बघा सर्वांचे योग्य उत्तर, कथकली कुठलं आहे, कथकली बघा हे केरळ या राज्याचं लोकनृत्य आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, पैठण हे शहर विचारले कोणत्या नदीच्या काठावर आहे। पैठण हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे। बघा त्या याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे, पैठण हे शहर गोदावरी नदीच्या काठावर आहे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा पहा, पीपल्स एज्युकेशन सोसायटी यांची स्थापना कोणी केली। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटी बघा त्यांनी स्थापना केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। विषय क्रमांक पुढचा बघा, भारतामधले पहिले कार्बन मुक्त राज्य कोणतं आहे। भारतामधलं पहिलं कार्बन मुक्त राज्य कोणतं असेल। बघा सर्वांचे योग्य उत्तर हिमाचल प्रदेश। हिमाचल प्रदेश बघा राज्य भारतामधलं पहिलं कार्बन मुक्त राज्य आहे। ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे।
भेदभाव करण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम कोणतं कलम आहे बघा, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, मागील परीक्षामध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे। भेदभाव करण्यास मनाई आहे यांच्या संबंधीचं कलम कोणतं असेल, कलम 15 आहे पहा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा महाराष्ट्र बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 16 काय विचारला, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे। आता महाराष्ट्रामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता असेल, गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यामधला सर्वाधिक नक्षलग्रस्त तो जिल्हा आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, दुधगाव विद्यार्थी आश्रम, दुधगाव विद्यार्थी आश्रम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, दुधगाव विद्यार्थी आश्रम बघायची स्थापना कोणी केली होती, करमयूर भाऊराव पाटील बघा यांनी केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती आहे। बघा सर्वांचे योग्य उत्तर का, या ठिकाणी काय HG काय आहे, पारा या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा HG आहे। बघा प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, पोलिओ हा रोग खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे, पोलिओ हा खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे। सर्वांचं बघा या ठिकाणी योग्य उत्तर काय, पोलिओ हा या ठिकाणी विषाणूपासून होणारा रोग आहे। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 20 काय विचारलाय, संसदेचं द्वितीय सभागृह खालीलपैकी कोणत्या सभागृहाला म्हणतात। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, संसदेचे प्रथम सभागृह कोणते असते, संसदेचं प्रथम सभागृह लोकसभा असते, संसदेचे द्वितीय सभागृह मग कोणतं असेल, राज्यसभा, राज्यसभा बघा संसदेचं द्वितीय सभागृह आहे। प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, भाषिक आधारावर, आता भाषिक आधारावर निर्माण झालेलं भारतामधलं पहिलं राज्य कोणतं असेल। बघा सर्वांचे योग्य उत्तर, भाषिक आधारावर भारतामधलं बघा पहिलं राज्य कोणतं होतं, या ठिकाणी आंध्र प्रदेश राज्य यायला पाहिजे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो, वनस्पतीच्या वाढीसाठी कोणता घटक महत्त्वाचा असतो। बघा त्याचे योग्य उत्तर केलं पाहिजे नायट्रोजन बघा घटक विद्यार्थी मित्रांनो वनस्पतीच्या वाढीसाठी महत्त्वाचा या ठिकाणी घटक असतो। प्रश्न क्रमांक पुढचा, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण विचारले खालीलपैकी कोणत्या वर्षी झाले, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले। महत्त्वपूर्ण प्रश्न आहे, सन 1949, सन 1949 बघा या वर्षी रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण झाले होते। ऑप्शन क्रमांक 3। प्रश्न क्रमांक पुढचा, राज्यांचे वास्तविक प्रमुख खालीलपैकी कोण असतात, राज्यांचे वास्तविक प्रमुख कोण असतात, कोण असतात, राज्यपाल, राज्यपाल बघा नामधारी प्रमुख असं, वास्तविक प्रमुख या ठिकाणी मुख्यमंत्री हे राज्यांचे वास्तविक प्रमुख असतात। प्रश्न क्रमांक पुढचा, महिला विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणी केली, महिला विद्यापीठाची स्थापना विचारली कोणी केली। बघा सर्वांचे योग्य उत्तर आलं का, महर्षी कर्वे, महर्षी कर्वे यांनी महिला विद्यापीठाची बघा त्यांनी स्थापना केली होती। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द कोणते आहेत। बघा त्या ठिकाणी मराठी व्याकरणचा बघा प्रश्न आहे, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द बघा कोणते असतील, उदक म्हणजे पाणी, सलील म्हणजे पाणी, नीर म्हणजे पाणी, मग वरीलपैकी बघा हे सर्व काय असतील, पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत। प्रश्न क्रमांक पुढचा, अंधकार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा। अंधकार, अंधार म्हणजे अंधकार, निरागस येईल का, निरभ्र येईल का, प्रकाश। विरुद्धार्थी या ठिकाणी विचारले बघा, विरुद्धार्थी, अंधारच्या विरुद्धार्थी काय असतो, अंधारच्या विरुद्धार्थी प्रकाश यायला पाहिजे। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य विरुद्धार्थी शब्द आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा, वाईट आचरण करणारा। आता वाईट आचरण करणारा आपण त्यांना काय म्हणतो, दुराग्रही, दुराचारी। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 बघा, दुराचारी, वाईट आचरण करणारा, दुराचारी। ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, पुढील शब्दापैकी भाववाचक नामाची चुकीची जोडी ओळखा। आता माणूस, माणुसकी बघा भाववाचक ही जोडी बरोबर आहे, स्वामी, स्वामित्व बघा ही जोडी बरोबर आहे, थंड, थंडावा ही जोडी पण बरोबर आहे। आता गायक, आता गायक या शब्दाचं भाववाचक नाम काय होतं, गायक, गायकी यायला पाहिजे, गायकी, गीतकार होत नाही, गायक, गायकी। म्हणजे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक विद्यार्थी मित्रांनो 4 या ठिकाणी चुकीची जोडी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे। अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे, अरुणाचल या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे, स्वर संधी आहे पहा। ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे। गायरान या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे, गायरान, गायरान, गायीचे रान, ते गायरान। गायरान या शब्दामध्ये कोणता असेल, कर्मधारय समास आहे पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य, गायीचे रान, गायरान। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, मी चित्रपट पाहत असे, मी चित्रपट पाहत असे कोणता असेल, बघा पाहत असे रीती, मी चित्रपट पाहत असे रीती भूतकाळाचं वाक्य आहे पहा। ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 या वाक्याचा काळ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा, मी रामूला घरी नेले, अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा। मी रामूला,
मी रामूला घरी नेले, रामूला. सला नाते, आता सला नाते हे प्रत्यय कुठले असतील? द्वितीय विभक्तीचे प्रत्यय असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारला आहे? पुढील शब्दापैकी पुल्लिंग शब्द ओळखा. पुल्लिंग शब्द स्त्रीलिंग, बघा स्त्री स्त्रीलिंग आहे, वाघीण स्त्रीलिंगी, गाय स्त्रीलिंगी, बालक. बालक बघा या ठिकाणी शब्द काय असेल? पुल्लिंग या प्रकारचा या ठिकाणी तो शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भावना प्रगट करणाऱ्या. आता मनातील भावना प्रगट करणाऱ्या शब्द शेवटी आपण कोणतं विरामचिन्ह वापरतो? बघा विद्यार्थी, उद्गारवाचक या ठिकाणी चिन्ह वापरतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विस्मय या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. विस्मय म्हणजे काय? विस्मय म्हणजे नवल वाटणे, अचंबा वाटणे, आश्चर्य वाटणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4. विस्मय म्हणजे आश्चर्य वाटणे. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, यामिनी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? यामिनी म्हणजे काय असतो? यामिनी म्हणजे रात्र. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 योग्य समानार्थी शब्द आहे. अतिवृष्टी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. अतिवृष्टी होणे, अतिवृष्टी, अनावृष्टी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. विषय क्रमांक पुढचा, अनेक शब्दाबद्दल एक शब्द सांगा. कुणाचीही भीड न बाळगणारा. आता कोणाचीच भीड बाळगत नाही, कोणालाच घाबरत नाही, कोणाचीही भीड न बाळगणारा, आपण त्यांना काय म्हणतो? निर्भीड. मग असे म्हणतो निर्भीड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, जो काही जबाबदारी पत्करतो त्यापासून स्वतःचा काहीतरी फायदा करून घेणार. बघा, जो काही स्वतः बघा काही जबाबदारी पत्करतो आणि त्यापासून स्वतःचा काहीतरी फायदा करून घेतो. आता या ठिकाणी हा अर्थ आहे. या अर्थाची मन कोणती आली पाहिजे? काहीतरी फायदा करून घेतो म्हणजे काय असेल? बघा, तळी राखितो पाणी चाखे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या अर्थाची योग्य मन आहे. पोबारा करणे. आता पोबारा करणे म्हणजे काय असतो? पोबारा करणे म्हणजे पळून जाणे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपला योग्य अर्थ आहे. बघा, अननस आणि पुरावा हे शब्द कोणत्या भाषेमधून? मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. आता याचे योग्य उत्तर केले पाहिजे. अननस आणि पुरावा बघा हे शब्द काय असतील? पोर्तुगीज या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले हे शब्द आहेत. विषय क्रमांक पुढचा, खालील शब्दापैकी विकारी शब्द ओळखा. विकारी आणि अविकारी अशा बघा शब्द 2 जाती पडतात. या ठिकाणी विकारी शब्द ओळखायचा आहे आपल्याला. विकारी, अविकारी. नाम विकारी आहे, सर्वनाम विकारी, विषय विकारी, म्हणजे वरीलपैकी सर्व शब्द काय असतील? विकारी या प्रकारचे या ठिकाणी हे सर्व शब्द असतील. ऑप्शन क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 8, मी चित्रपट पाहिला या वाक्याचा काळ सांगा बरं. मी चित्रपट पाहिला. आता बघा, साधा आहे का? साधा वर्तमान काळ नाही, भविष्य काळ. मी पाहिला भूतकाळाला पाहिजे, साधा भूतकाळ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या वाक्याचा काळ आहे. विषय क्रमांक, खालील वाक्यापैकी प्रश्नार्थक वाक्य ओळखा. प्रश्नार्थक वाक्य कोणते असते? ज्या वाक्याच्या शेवटी बघा प्रश्नार्थक चिन्ह असते. बघा, तुला नोकरी लागली का? प्रश्नार्थक आहे, प्रश्नार्थक वाक्य आहे. आई गावावरून केव्हा परत येणार आहे? प्रश्नार्थक आहे. आज मंगळवार आहे का? प्रश्नार्थक आहे. वरीलपैकी बघा हे सर्व काय असतील? प्रश्नार्थक वाक्य असतील. प्रश्न क्रमांक पुढचा, सत्याग्रह हा शब्द कोणत्या प्रकारची संधी आहे? सत्याग्रह या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? कोणती संधी असेल? सत्याग्रह या शब्दामध्ये स्वर संधी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणत्या कवीला रानकवी असे म्हणतात? रानकवी. रानकवी कोणत्या कवीला म्हणतात? नामदेव धोंडो महानोर या कवीला रानकवी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक पुढचा, सला नाते हे कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सला नाते कुठले असतील? सला नाते कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहेत? सला नाते चतुर्थी विभक्ती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय विचारलाय? गावकूस या शब्दामध्ये कोणत्या प्रकारचा समास आहे? गावकूस. बघा, गावकूस तत्पुरुष समास यायला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1. तिने चिंच खाल्ली या वाक्याचा प्रयोग सांगा बरं कोणता असेल? तिने चिंच खाल्ली, तिने चिंच खाल्ली, तिने साखर खाल्ली, तिने चिंच खाल्ली, कोणता असेल? बघा, कर्मणी प्रयोगाचं वाक्य या ठिकाणी यायला पाहिजे. बघा, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. युवक पुरुषलिंगी आहे. कन्या. बघा, कन्या या ठिकाणी काय असेल? स्त्रीलिंगी शब्द या ठिकाणी कन्या. ऑप्शन क्रमांक 4. विसंगत शब्द ओळखा. विसंगत म्हणजे कोणता असतो? वेगळा. रवी म्हणजे सूर्य, भास्कर म्हणजे सूर्य, अरुण म्हणजे सूर्य, सोम म्हणजे चंद्र. म्हणजे या ठिकाणी सोम या ठिकाणी विसंगत शब्द यायला पाहिजे. परंतु किंवा आणि. बघा, ज्या वाक्यामध्ये परंतु किंवा आणि हे शब्द येतात ते कोणत्या जातीचे शब्द असतात? कोणते असतील? उभयनान्वी अवयव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. गायक या शब्दाचं भाववाचक नाम गायकी. बघा, प्रश्न क्रमांक पुढच्या या ठिकाणी स्वागत या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची संधी आहे? स्वागत या शब्दामध्ये स्वर संधी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 1 आपले योग्य उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे.
बघा आता या ठिकाणी काही थोडेसे इंग्लिश ग्रामरचे काही बघा प्रश्न आहेत. आपण या ठिकाणी इंग्लिश ग्रामरचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक बघा 1 या ठिकाणी काय विचारला, शी डॅश डॅश टू द मार्केट एव्हरी संडे. बघा त्या ठिकाणी कोणता शब्द यायला पाहिजे, शी डॅश डॅश टू द मार्केट एव्हरी संडे. गोज गोईंग गॉन. याचं उत्तर काय पाहिजे, शी गोज टू द मार्केट एव्हरी संडे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा या ठिकाणी काय विचारला, दे डॅश डॅश डिनर वेन आय अराइव्ड. दे डॅश डॅश डिनर वेन आय अराइव्ड. आता याचं योग्य उत्तर काय पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा सी यायला पाहिजे, दे वेर हॅव्हिंग डिनर वेन आय अराइव्ड. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक तिसरा, आय हॅव नो हिम डॅश डॅश 2018 फॉर सिन्स फ्रॉम बाय. त्याचं योग्य उत्तर काय पाहिजे, आय हॅव नो हिम सिन्स. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर या ठिकाणी यायला पाहिजे. प्रश्न क्रमांक चौथा, ही इज डॅश डॅश ऑनेस्ट ऑफिसर. आता या ठिकाणी बघा काय यायला पाहिजे, ही इज डॅश डॅश ऑनेस्ट ऑफिसर. ऑनेस्ट बघा सर्वांच्या या ठिकाणी उत्तर काय यायला पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी काय यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी अँड ऑनेस्ट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे, ऑनेस्ट ऑफिसर, अँड ऑनेस्ट ऑफिसर. प्रश्न क्रमांक 5, द कॅट इज हायडिंग. The cat is hiding dash dash the table. In the table, on the table, under the table, at the table. The cat is hiding under the table. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6, विच सेंटेन्स इज करेक्ट. या ठिकाणी बघा 4 वाक्य आहेत. या 4 वाक्यापैकी आपला करेक्ट या ठिकाणी ओळखायचं आहे. करेक्ट कोणता असेल बघा, सर्वांनी सांगायचे करेक्ट. सी डोंट सिंग वेल. सी डझंट सिंग वेल. सी डझंट सिंग वेल. बघा याचं काय आलं पाहिजे, बघा सर्वांच्या या ठिकाणी योग्य उत्तर काय आलं पाहिजे, ऑप्शन क्रमांक सी डझंट सिंग वेल. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपल्या ठिकाणी योग्य वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 7, विच इज अ प्रोनाऊन. आता या ठिकाणी आपला प्रोनाऊन ओळखायचा आहे. प्रोनाऊन क्विकली, ब्युटिफुल, दे, हॅपी. प्रोनाऊन कोणता असेल, सोपा प्रश्न आहे. दे इज अ प्रोनाऊन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, द ऑपोजिट ऑफ विक्ट्री. द ऑपोजिट ऑफ विक्ट्री म्हणजे काय, विजय मिळवणे. ऑपोजिट म्हणजे विरुद्ध अर्थी शब्द सांगा. विक्ट्री विजय, विन म्हणजे विजय, बघा सक्सेस म्हणजे यशस्वी होणे, चॅम्पियन म्हणजे बघा याचं उत्तर काय पाहिजे, विक्ट्री म्हणजे काय असतो, विक्ट्रीचा विरुद्धार्थी काय पाहिजे, डिफीट म्हणजे पराभव. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघा या ठिकाणी काय विचारला आहे, चूज द करेक्ट मॉडल. बघा या ठिकाणी यू डॅश डॅश विअर अ हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक. आता या ठिकाणी काय पाहिजे, यू कॅन, यू शूड, यू मे, यू वूड. तर कोण द्यायला पाहिजे, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी, यू शूड विअर अ हेल्मेट वाईल रायडिंग अ बाईक. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10, द प्लुरल ऑफ माऊस. आता या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघा सांगायचे प्लुरल फॉर्म माऊसचं कोण द्यायला पाहिजे, द प्लुरल फॉर्म ऑफ माऊस कोणता असेल. बघा मागील परीक्षामध्ये प्रश्न होता. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी, माईस. ऑप्शन क्रमांक सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सी इज द डॅश डॅश गर्ल इन द क्लास. सी इज द डॅश डॅश गर्ल इन द क्लास. इंटेलिजंट, मोर इंटेलिजंट, मोस्ट इंटेलिजंट, इंटेलिजंट कोण द्यायला पाहिजे. बघा सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा 4 तर होणार नाही. शी इज द डॅश डॅश गर्ल इन द क्लास. इंटेलिजंट आहे का, मोस्ट आहे का, मोस्ट इंटेलिजंट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी, सी इज द मोस्ट इंटेलिजंट. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, वी डॅश डॅश अवर प्रोजेक्ट बिफोर द डेडलाईन. वी डॅश डॅश अवर प्रोजेक्ट बिफोर द डेडलाईन. आता या ठिकाणी वी कम्प्लिटेड, वी हॅव कम्प्लिटेड, वी कम्प्लिटिंग, वी कम्प्लीट्स कोण द्यायला पाहिजे. सर्वांच्या ठिकाणी योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी यायला पाहिजे. वी हॅव कम्प्लिटेड अवर प्रोजेक्ट बिफोर द डेडलाईन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, द मीटिंग वॉज कॅन्सल्ड डॅश डॅश हेवी रेन. आता या ठिकाणी बघा काय यायला पाहिजे, द मीटिंग वॉज कॅन्सल्ड डॅश डॅश हेवी रेन. सर्वांच्या ठिकाणी बघा बिकॉज ऑफ हेवी रेन मीटिंग कॅन्सल्ड. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक 15 या ठिकाणी काय विचारलं आहे, विच सेंटेन्स इज द पॅसिव्ह व्हॉइस. आता पॅसिव्ह व्हॉइस ओळखा बरं कोणता असेल या ठिकाणी. पॅसिव्ह व्हॉइस या ठिकाणी आपलं ओळखायचं आहे. पॅसिव्ह व्हॉइस बघा यस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी. ऑप्शन क्रमांक द स्टुडंट्स वॉज प्रेज्ड बाय द टीचर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी पॅसिव्ह व्हॉइस आहे. प्रश्न क्रमांक पुढचा 16 पहा, शी सेट इन्व्हर्टेड कॉमा आय विल कम टुमारो.
इनडायरेक्ट स्पीच या ठिकाणी आपला करायचा आहे. शी सेड इन्व्हर्टेड कॉमा आय विल कम टुमारो. इनडायरेक्ट स्पीच कोणता असेल? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बी, शी सेड दॅट शी वूड कम द नेक्स्ट डे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय विचारलंय, नायदर द टीचर नॉर द स्टुडंट डॅश रेडी. नायदर द टीचर नॉर द स्टुडंट डॅश रेडी. स्टुडंट्स वॉज रेडी, स्टुडंट्स वेर रेडी, स्टुडंट्स इज रेडी, स्टुडंट्स हॅज रेडी. सर्वांचे या ठिकाणी योग्य उत्तर केलं पाहिजे. स्टुडंट्स वेर रेडी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. विच वर्ड्स इज कंजंक्शन. सोपा प्रश्न आहे. बिकॉज, स्लोली, ऑनेस्ट, बुक होणार नाही, ऑनेस्ट नाही, स्लोली पण नाही, बिकॉज इज अ कंजंक्शन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1. विषय क्रमांक पुढे चूज द करेक्ट स्पेलिंग ॲकोमोडेशन. बघा झाला होता प्रश्न आपल्याकडे ॲकोमोडेशन या ठिकाणी आपल्याकडे झाला होता प्रश्न. चूज द करेक्ट स्पेलिंग ॲकोमोडेशन. ACC आहे, ACC आहे. ओके, CCMM आहे का? ACCOMM. यस, ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी. ACCOMMODADION अकोमोडेशन. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली, मोर फ्लुएंट. कोणतं असेल? ही स्पीक्स इंग्लिश फ्लुएंटली. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बी आपले योग्य उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक बी. प्रश्न क्रमांक पुढचा पहा, इफ आय डॅश डॅश यू आय वुड ॲक्सेप्ट द ऑफर. इफ आय ॲम, इफ आय वॉज, इफ आय वेअर, इफ आय बी. कोणता असेल? बघा सर्वांच्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक सी, इफ आय वेअर यू. प्रश्न क्रमांक पुढे चूज विच वन इज काउंटेबल नाउन. काउंटेबल नाउन कोणता असेल? काउंटेबल, वॉटर, मिल्क, चेअर, शुगर. काउंटेबल कोणतं आहे? काउंटेबल चेअर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, सिनॉनिम्स ऑफ द ब्रेवचं कोणतं असेल समानार्थी? ब्रेव म्हणजे शूर, कवार्डली म्हणजे भित्रा, फेअरफुल भित्रा, करेजियस. बघा सर्वांचं या ठिकाणी योग्य उत्तर केलं. द सिनॉनिमस ऑफ द ब्रेव इज करेजियस. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा, बाय द टाइम टुमारो वी डॅश द जर्नी. बाय द टाइम टुमारो वी डॅश द जर्नी. कोणता असेल? कंप्लीटेड, विल हॅव कंप्लीटेड, आर कंप्लीटिंग. बाय द टाइम टुमारो वी डॅश द जर्नी. सर्वांच्या ठिकाणी सी, विल हॅव कंप्लीटेड द जर्नी. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी सी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 पहा, चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग. यू आर अ स्टुडंट्स. बघा सर्वांनी या ठिकाणी क्वेश्चन टॅग पोचायला पाहिजे. सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं, सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.